महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराचं राजकारण अक्षरशः पेटलंय। या राजकीय आगीत आता भाजपच होरपळताना दिसतोय आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहेत अमोल बालवडकर। भाजपमध्ये राहून रात्रंदिवस काम करणारा, स्थानिक प्रश्नांसाठी आक्रमकपणे आवाज उठवणारा, विकास कामांसाठी सातत्यानं पाठपुरावा करणारा आणि मतदारसंघात मजबूत जनसंपर्क निर्माण करणारा नेता, पण त्यालाच ऐन निवडणुकीच्या तोंडावर डावलण्यात आलं। जनतेतून उमेदवारीची ठाम मागणी असतानाही अचानक तिकीट कापण्यात आलं आणि शहरभर नाराजीचा सूर, कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आणि भाजपच्या निर्णय क्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले। हा फक्त उमेदवारीचा प्रश्न आहे का, की भाजपमधील अंतर्गत विसंवाद, गटबाजी आणि दुहेरी भूमिकेचं जिवंत उदाहरण? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। अमोल बालवडकर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत। त्यांना जनतेचा मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे आणि भाजपासहित इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत। बालवडकर यांना डावलून भाजपानं स्वतःचंच नुकसान करून घेतलं की काय, अशी परिस्थिती आहे। मी जनतेत राहून काम करणारा कार्यकर्ता आहे। मी स्वतःला नेता मानत नाही। समर्पित भावनेनं लोकांचं काम करणं हेच माझं कर्तव्य समजतो, अशी प्रतिक्रिया अमोल बालवडकर यांनी दिली आहे। भैया, तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे। 17मध्ये पण तुम्ही नगरसेवक होता। गेल्या 8-9 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे आणि अचानक तुम्ही पक्ष बदलून निवडणुकीला सामोरं जावं लागतं। कोणतं विजन घेऊन समोर जात आहे? मी काम करणारा कार्यकर्ता आहे। एक कार्यकर्ता म्हणून मी निवडणुकीला सामोरं जातो आहे। मी राजकीय जीवनामध्ये येऊन जवळपास 11 वर्ष झाले। मी नरेंद्र मोदीजींना मानतो, देवेंद्रजींना मानतो आणि त्यांना मानून मी भारतीय जनता पक्षामध्ये गेले अनेक वर्षापासून काम करतो आहे। या भागाचा ज्वलंत प्रश्न पाण्याचा तो त्या ठिकाणी मी सोडवला आहे। सर्व आपल्या भागातल्या जनतेला माहिती आहे। माझे दोन्ही कार्यालय आहे, ऑफिसचे। या भागातले अनेक प्रलंबित विषय, जवळपास 18 ते 20 किलोमीटर रस्ते, कोरोना काळात केलेली कामं, त्या ठिकाणी पाषाण सुस्किंडचा पूल, या ट्रॅफिक व्यवस्था करण्यासाठी ठेवलेले वॉर्डन, मिशन निर्मल अंतर्गत स्वखर्चाने केलेली 100 किलोमीटरची सफाई सर्व जनतेने पाहिलेली आहे। जेव्हा प्रशासन काळामध्ये काय अडचणी आल्या तेव्हा रस्त्यावरती उभं राहून आंदोलन करणारा प्रशासनाविरोधात एकमेव कार्यकर्ता मी होतो। तेव्हा अनेक नेत्यांसोबत माझी नाराजी झाली, पण जनता केंद्रबिंदू मानून काम करणारा मी कार्यकर्ता आहे आणि अशा कार्यकर्त्याला ऐन वेळी जे काय झालं तुम्हाला माहिती आहे की माझी उमेदवारी नाकारली। पक्षाने मला सोडलं, मी पक्षाला नाही सोडलं, पक्षाने मला सोडलं आणि अशा काळामध्ये, माझ्या वाईट काळामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मला आधार दिला, माझा राजकीय पुनर्जन्म केला आणि आता मी राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार आहे। या भागातली जनतेपुढे मी माझं काम घेऊन जाणार आहे आणि माझं काम बघून या भागातली जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। आज तुम्ही या ठिकाणी पाहता भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे, कारण त्यांना हे निर्णय मान्य नाही। आज या ठिकाणी मनसेचे सर्व हे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। मी नेता नाही आहे, मी कार्यकर्ता आहे आणि जनतेत राहून काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे लोकांचा विश्वास माझ्या पाठीशी आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।